ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। येरोळमोड येथे 2 तास विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। शिरूर आनंदपाळ तालुक्यातील धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी उदगीर लातूर राज्य महामार्गावरील येरोळमोड येथे 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनामुळे प्रवाशांची व वाहतूकदारांची तारांबळ उडाली असून या मार्गावरील वाहतूक ठप्प केल्याने प्रवासी वर्गाची भर उन्हात तारांबळ उडाली। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या अनुक्रमांक 36व्या क्रमांकावर धनगर जमातीला एसटी आरक्षण दिलेले आहे। या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी येरोळमोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शिरूर अनंतपाळ तहसीलदार लालासाहेब कांबळे यांना मागणीचे धनगर समाजाने निवेदन दिले आहे। यावेळी महेश भिंगोले, तुकाराम काळे, अनंत काळे, विरापा कामगुंडा, बापूराव भिंगे, संजय चिगुरे, पंडित लवटे, निलेश महाके, अभिजित हुले, संग्राम गरीबे, गोविंद हुले, बालाजी झटे, वेश पायन जागले, अमोल कोरे, अंकुश महाके, एकनाथ सुरवसे, शंकर नरवटे, दत्तात्रय बंडकर आदींसह तालुक्यातील धनगर बांधव उपस्थित होते। उदगीर लातूर राज्य महामार्गावरील प्रवासी वाहतूक दोन्ही बाजूनी ठप्प केल्याने लहान मोठ्या वाहनांच्या रांगा 1 किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या। यावेळी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महानकट न्यूजसाठी बाबूराव बोरोळे, जिल्हा प्रतिनिधी, लातूर। ही चालू आहे। सरकारने याचा गंभीर्याने विचार करावा, नसता धनगर समाज ही येत्या काळामध्ये पुन्हा तुम्हाला भुईक्तीपळे करून सोडल एवढं ही लक्षात ठेवावं आणि पुढे आरक्षण द्यावं ही यानंतर हे मनभाऊ आपलं मनोमत व्यक्त करतो। बोला। आज आपण इथे सर्वजण धनगर आरक्षणाबद्दल बसलेलो आहोत। 60 वर्षापासून आपण त्याच्या विरोधात लढलेलो। हे काय आपल्याला देऊन काय सरकार उपकार करणार आहे आपल्यावर? हे आपला अधिकार आहे, सरकारने आपल्याला द्यायला पाहिजे। माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जेव्हा त्यांनी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा आपण आश्वासन दिले होते की धनगरांना एसटी आरक्षणमध्ये सामील करतील, पण ते धनगड आणि धनगर ते काहीतर त्या घोळामुळे आणखीन ते तसंच आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त धनगर समाज असून सुद्धा तितका आज धनगर समाज सुशिक्षित नाही। बहुतांश धनगर समाज हा अशिक्षित आहे। त्यांना आपल्याला शिक्षित करायचं असेल तर आरक्षणाची खूप गरज आहे। आरक्षण माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलंच पाहिजे। एसटी आरक्षण हा आम्हाला भेटलाच पाहिजे, हा आमचा अधिकार आहे। आमच्या पूर्वजांनी शेतामध्ये काबाड कष्ट करून धनगर शेळ्या मेंढ्या पाळून रात जंगलामध्ये राबून शिवाजी दीपक भाऊ बोराडे साहेब हे जालन्यामध्ये 17 तारखेपासून उपोषणाला बसले। आज 15वा दिवस आहे। सरकारने याची कुठलीही दखल घेतली नाही। या अनुषंगाने आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही रस्ता रोको केलेला आहे। तर ह्याच्या पुढे पण तुम्हाला सांगतो सरकारनं दखल नाही घेतली तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन ह्याच्या पुढे आम्ही करू। आणि तुम्हाला सांगतो हे तुम्हाला सांगतो आजची मागणी नाही, हे 60 वर्ष झालं आम्ही मागणी करायला। हे 60 वर्षापासूनची मागणी आहे, ही आपली आजची कालची नाही। आणि मागणी म्हणजे मागणी नाही, हे अंमलबजावणी करा म्हणून आपण सरकारला म्हणलेलो। आमच्या अस्तित्वात बाबासाहेबांनी दिलेल्या याच्या घटनेमध्येच आहे की एसटी आरक्षण आमचं आधीच हे आहे आणि आम्ही काही नव्यानं मागणी करणार गेलो। आम्ही